मध्यस्थी करण्यासाठी आलात की आंदोलनामध्ये म्हणजे आंदोलक म्हणून नेमकं म्हणजे मनोज जरांगे पाटील दोनदा तीनदा उठताना दिसले, त्यांचं म्हणणं काय आहे किंवा काय नेमकं करायला पाहिजे सरकारनं ज्यामुळे हे सगळं थांबलं असेल? काही गोष्टी कशा बरोबर आहे का आपण 2-3 शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते, त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही, हे दुर्दैवच आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्यासारखी फसगती झाली नाही पाहिजे, हे म्हणणं तर साहजिकच आहे ना, कुठल्याही आंदोलकाचं ते काही वाईट नाही आहे ना. पण एक तटस्थ राहून तुम्ही जर सांगाल तर आता या सगळ्या चर्चेनंतर फलित काहीच नाही, तर महाराष्ट्रात आंदोलन उभं राहणार असं वाटतंय? नाही, मला असं वाटतं का याच्यातून काहीच फलित झालं नाही आज उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत, तर आंदोलन तर उभं राहीलच ना. ते थोडं रोखू शकतं. उद्या आम्ही जरी म्हटलं रोखा तर समाज रोखायला थोडा तयार आहे. आंदोलन सरकारची अडवणूक करेल, अडचण निर्माण करेल. आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी. तुम्ही सांगा कोणाचं आंदोलन सोयीचं असतं? सरकारच्या सोयीसाठी कधी आंदोलन केलं का कोणा? तुम्हाला वाटतं आंदोलन झालं पाहिजे कार्यकर्ता म्हणून? नाही, माझं काय म्हणणं आहे, आंदोलन होणं नाही होणं हा दुय्यम गोष्ट आहे. अखेरी समाज म्हणून न्याय भेटलं पाहिजे ही प्राथमिकता आहे, ती झाली पाहिजे. न्यायासाठी आंदोलन झालं पाहिजे. दोन गोष्टी आहेत, होऊन नाही होऊन झालं, आंदोलन न करता जर आंदोलन झाल्यानंतर जे भेटत तेच झालं तर मला वाटतं अधिक सोयीचं. माझं म्हणणं असं आहे तर सहजरित्या मला जर काही गोष्टी भेटत असेल, आंदोलन न करता भेटत असेल, ज्या आंदोलन केल्यानंतरही भेटणार त्याच भेटत असेल, तर मग आपली भूमिका काय राहील, तुमची जी भूमिका राहील ती सार्वत्रिक भूमिका सगळीची. तुम्ही आता म्हणले की सरकारनं जे काही शब्द पाळले नाही ते दुर्दैव आहे, तर तुम्ही या जे काही शब्द पाळायचे होते या संदर्भात सरकारशी काही बोललात का मुख्यमंत्री? हा, मी तेच म्हटलं आहे का आपण आताही काही शब्द द्यायचे असेल तर 4 याच्यात पहिले पूर्ण मजबूतपणे सगळं विचारून घ्या आणि तसे शब्द देऊ नये, माझं असं मत आहे. तर शब्द देताना आता आपण असं झालं नाही पाहिजे का आपण शब्द दिला पण ते करू नाही शकलो, तर त्याचं समाज मननावर सरकारच्या बाबतीत वाईट हे जाईल, भावना निर्माण होईल आणि त्याच्यातून काही निष्पन्न होतं ते उग्र होईल, जास्त होईल. अखेरी आमचं म्हणणं असं आहे का जे शब्द द्यानंतर ते साले होत असेल तरच द्यावं. भाऊ, राज्य सरकारने सुद्धा आंदोलनाच्या बाबतीत अलर्टनेस दाखवलेला आहे. पोलिसांची फार मोठी जमावजमाव सरकार करत आहे, नोटिसा दिल्या जात आहेत, याच्याकडे कसं बघताय तुम्ही? या प्रशासकीय बाबी आहे. तर मी एवढे आंदोलन 25 वर्षात केले, तर त्या नोटिसा कसं आहे, प्रशासन म्हणून सरकार एक वेगळं आणि प्रशासन एक वेगळं राहतं. उद्या आपण कोणाला विचारतो, SP ला विचारणार तुम्ही काय केलं, हे थांबवायचं आहे तर तुम्ही काय केलं, आधी हा प्रशासकीय भाग आणि निर्णय घेणं हा सरकारची गोष्ट आहे. त्याच्यामुळं जायचे ना, तुम्ही जा ना, तुम्ही बाकीच्या नकाला घेऊन चालले. मला असं वाटतंय का आंदोलन न करता समाजाचे सगळे प्रश्न मिटले पाहिजे. नाही वेळ नाही माझं काय म्हणतं आहे की काय जरी झालं तर समाजाचे प्रश्न मिटत असेल तर वेळ काय, आपण तर जीव द्यायला तयार आहे. समजा त्याची गॅरंटी सरकारने दिली तर मनोज जरांगे पाटलांनी एखादं पाऊल मागे घ्यावं, तो त्यांचा निर्णय, तो मी नाही निर्णय करतो. मी कार्यकर्ता म्हणून आहे. तुम्ही मला नेत्यासारखे प्रश्न कसे विचारता? ते कार्यकर्त्याच ऐकतात, समाजाचंच ऐकतात ते. पण समाज म्हणून तुम्ही बोलताय माझं योगदान त्याच्यात कमी आहे, तिथं माझं ऐकणार नाही. माझं योगदान तेवढं आहे का? माझं योगदान त्या बाबतीत फार कमी आहे, लक्षात घ्या.